आम्ही घेतलाय काळात सुद्धा चाललेला पेढा आहे का लागा असं कुठं असतंय का प्लीज आकार दिलेला आहे त्याला नाद नाही पाहण्याचा तो दिघ काय कामाचा तुला माहिती आहे ऑफ रोडिंग कशाला म्हणते ती तिथं चांगला रस्ता नसतोय असा कच्चा रस्ता असतोय आपण आता मंदिरामध्ये जाणार आहे मित्रांनो बघू शकता हे मंदिर मस्त असा परिसर आहे आणि ही कमान आहे या कमानीमध्ये आपण जाऊया आतमध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आता दुपारची वेळ आहे आणि मी ब्लॉग चालू करतोय मी 2-3 दिवस झाले गावाला आलं जरा घरी पण कार्यक्रम होता त्यामुळे काही भेटू शकलो नाही बापूरावला आपला जिगरी बापूराव बघा काम करतोय एकदम मेहनती बांधता येऊ तर आमचं आता ठरलं की चला अकलूजला जाऊया आपण कुठं जायचं आपण तुम्हाला तिथं जाऊ आधी मला म्हटलं यो इकडं जाऊया कुठं शिवपार्वतीला आणि मला म्हणतोय तू म्हणाल तिथं जाऊया म्हणजे सगळं हे असंच असते आमचं हे अंगाव काय घेत नाही उरक लवकर तुझं जायचं आपल्याला चल लगा नाही म्हणत तू अर्धा तास नुसतं लावलाय सामान आत न्यायला जेव्हा गेल्या असतील र तिथे जेव्हा जाते ती A few moments later. तरी आमचं पिलिव गाव आहे पिलिव गावात आम्ही निघालोय अकलूजला बापूरावने आपल्या गाडीच्या माहिलेचा विचार करून पायपर्यंत जाण्याचा मार्ग घेतलेला आहे निवडून जाताना इथं दालचा राईस भेटतो पिलिव मध्ये आला तर दालचा राईस नक्की ट्राय करा तुम्ही पाणी घेऊया बापूराव पाणी घेतलं पाहिजे खाली एक आहे तिथे घेऊया मसाला पान पाहिजे चांगली जायचं का मागायचं ते हे ऐकलंय का त्याला नाद नाही पाहण्याचा तो दिघ काय कामाचा हा बरोबर आहे खाली माझं नावले ऐकलं नाही पण तुझ्याकडे ऐकलं हा गाडी मागची चालू होत बरं का हो का रे बाबा चला बापूरावचे मित्र सगळीकडे आहेत इथं मोटरवाला इथल्या पंचक्रोशीमध्ये सगळे बापूरावचे मित्र आहेत तुम्ही बघू शकताय हा कॅनल आहे कॅनलला पाणी आलेलं आहे उजनी धरणातलं पाणी येतं या कॅनलला आणि गावचा रस्ता आमचा जो माणूस गावच्या रस्त्यावरून गाडी चालवा शिकला पूर्ण मुंबईचं त्यासाठी शून्य हो असं बघा सारखं क्लच ब्रेक क्लच इतर काहीच नाही इतर काहीच नाही पावसाळ्यात येऊन बघा पावसाळ्यात येऊन बघा मग कळते तुम्हाला काय गाडी घेत चालवायची ते ह्याच्यात का नाही कोथमीर आहे वास येतो या राग एवढं स्ट्रॉंग आहे विचारायचं काय कुठलं आहे आता मला पण आला हो ना कुठलं आहे ना अकलूजला जायला आम्हाला 2 रस्ते आहेत एक आहे वेळापूर मार्गे पंढरपूर आहे ना तो त्या रोडवरून वेळापूरला जाऊन वेळापूरवरून अकलूज आणि हा निमगाव मार्गे तर आपण निमगाव गावात आलो आहे निमगाव पहिलवानासाठी फेमस आहे फेमस म्हणजे प्रसिद्ध आहे इथं अशी माणसं बघितलं बरं वाटतं गावामध्ये गावाला गाव पण यांच्यामुळे आहे तुझ्या असाच बसणार आहे काय दिवसांनी मी असा बसणार आपल्या गावात झाड लावावं लागेल बापूराव द्यायसाठी आपल्याला माणसं काय काय प्लॅनिंग करते ती पैसा अडका काय तर साचवून ठेवायचं आपण काय करतोय अरे
झाडं तोडायचं आहेत ना, झाडं लावायची आहेत. अरे पण एकच झाड लावून तो बसला निवांत तिथं. आमची ऑफ रोडिंग चालू आहे. ऑफ रोड तुला माहिती आहे ऑफ रोडिंग कशाला म्हणते ती? तिथं चांगला रस्ता नसतोय, असा कच्चा रस्ता असतोय, त्याला ऑफ रोडिंग म्हणते ती. बाहेर ना हा पुढे दिसतोय तो शिवामृतचा दूध संघ आहे. हे बघा किटलीच्या आकाराच्या त्यांनी पाण्याची टाकी बनवली. बापूरावला विचारलं, म्हटलं शिवामृत आहे तर इथं फॅक्टरी आउटलेट असेल, तर ती म्हटलं फॅक्टरी आउटलेट म्हणजे काय? म्हटलं नाही, कंपनीचा जिथं माल बनतो ना तिथं दुकान असते, तिथं थोडंसं काय करू हिटर वाजव आता येते का बघ. लागा असं कुठं असतंय काय? तर पण बापूराव म्हणतोय, म्हणल्यावर बघतो एकदा हात वाजवून. शिवामृत दूध संघावर आल्यावर आम्ही घेतलंय. काळात सुद्धा चाललेला पेढा आहे का? मला शिवामृत दूध संघ लागला, म्हटलं चला शिवामृत म्हटल्यावर एकदम फ्रेश आणि ताजा पेढा घेऊया. तर आम्ही पेढा घेतलाय आणि बापूरावसाठी बापूरावनं हे बघा हे लस्सी घेतलेली. बापूराव आणखी किती लांब आहे? आलू का? तर मित्रांनो आम्ही आलोय शिवपार्वती मंदिराच्या शेजारी. ते बघू शकता इथून गेट आहे, इथून मंदिराकडे प्रवास करण्याचा मार्ग चालू आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया कसं मंदिर आहे, काय काय आहे. मंदिराच्या समोरच इथं शिवाजी महाराजांचा भव्य अशा स्वरूपात पुतळा उभारला आहे. आणि हा रोड आहे, या रोडनं आम्ही आलोय, या रोडनं चाललोय. तर चला बापूराव आपल्या आधी गेलाय. अरे बापूराव थांब की. आतमध्ये एंट्री करताना दोन्ही साईडला मस्त अशी झाड आहे. ती कशी झाड आहे तर बापूराव? सुपारीची, शोची. गावाकडे एक फेमस आहे बरं का. कशाची झाड आहे? शोची झाड आहे. मी ह्याच्या आधी पण इथे येऊन गेलोय, पण ह्याच्या आधी आलो होतो तेव्हा इथलं काम चालू होतं. आफ्टर रिनोव्हेशन आता ही जागा कशी दिसते तर आपण आता थोडी एक्सप्लोर करू इथून. हे इथं चप्पल स्टँड आहे, इथं चप्पल ठेवावी लागते. पायऱ्या चढून वरती आल्यानंतर दिसणारा व्ह्यू एकदम खतरनाक व्ह्यू आहे बरं का. आम्ही आलो होतो तेव्हा काम चालू होतं, आता काम झालेलं आहे. शिवपार्वतीचं मंदिर पूर्ण असं पसरलेलं असं लॉन आहे. मित्रांनो बघू शकता हे मंदिर मस्त असं परिसर आहे आणि इथलं वातावरणमध्ये पण एक एनर्जी आहे. तर तुम्ही अकलूजला आला तर तुम्ही नक्की ह्या मंदिराला भेट द्या. महाशिवरात्रीच्या वेळेस इथं यात्रा भरते. एकदा आम्ही आलो होतो ना तेव्हा इथलं काम चालू होतं. इथं गार्डनिंग आहे समोर. खाली गेल्यानंतर लहान मुलाला खेळण्यासाठी लहान मुलांना छोटे इक्विपमेंट आहेत. आपण आता मंदिरामध्ये जाणार आहे. तर हे मंदिराचं गर्भगृह आहे. आतमध्ये शंकर पार्वतीची सुंदर अशी मूर्ती आहे आणि शिवलिंग आहे. का मग तिथं हे पाहिजे होतं त्यांनी तसं. बापराव गेला गाडी साईडला काढायला. मी थोडं पाणी पितो आणि हे मंदिराचा परिसर एक्सप्लोर करूया आपण थोडा. मंदिराच्या डाव्या साईडने मंदिर असं दिसतं. आणखी या जागेचं काम चालूच आहे. विलेनचे सामान ते इथंच पडलेलं आहे. ही कमान जिथून आपण आता एंट्री केली आणि इकडं ही छोटी छोटी मंदिर आहेत. आणि इथून वरती जायला रस्ता
तर आपण रस्ता बघू इकडं. वर जायला रस्ता कुठं आहे? वर जायला रस्ता नाही. तर बघू शकता इथं वरती बसण्यासाठी आहे, पण आणखी काम चालू असल्यामुळे आणखी वरती जाण्यासाठी रस्ता नाही. काय काम चालू आहे का आणखी? हो, यांना विचारलं तर हे म्हणतात काम चालू आहे. एक मस्त असं परिसर आहे इथला, एकदम मूड असा फ्रेश होऊन जातोय. तर तुम्ही अकलूजला आला तर नक्की ह्या मंदिरापाशी या. इथं गवत काढण्याचं काम चालू आहे, तिथं बसलाय निवांत. येते घर लावा. घरी लावाय, घरी लावलं होतं काय? नाही मग कशाला न्यायचंय? बापूराव तो पाय धोका लावल्यामुळे बापूराव म्हटलं मी नाहीत. तर ही कमान आहे, या कमानीमध्ये आपण जाऊया आतमध्ये. काय आहे कसं आहे बघूया. मला वाटतं इथून अकलूजचं एक छान चांगलं हे दिसून येईल. तर ह्या रूमचा उपयोग कशासाठी करतील काय सांगता येत नाही, कारण ह्याच्या नॉर्मल खिडक्या जरी आहेत त्या आपल्या हाईटच्या उंच अशा आहेत, हाईटपेक्षा जास्त उंच आहेत. तर चला जाऊया खाली आता. वरती मला वाटलं काहीतरी मस्त दिसेल, पण नाही. लहानपणी आम्ही कसं करायचो, तर आपण ज्या ठिकाणी गेलो ठिकाणी काही बोर्डिंग असू द्या किंवा कसंही असू द्या, आणि जर मित्रांनी विचारलं तर त्याला वाढवून चढवून सांगायचो, बोलले भारी वरती भारी होतं ना असं. तर जाऊया आता. बापूराव खाली बसलाय तर त्याला आपण बघूया, त्यांना विचारतो तर त्याला सांगूया आपण, थोडा हे करूया त्याला फ्रँक करूया. उतरून आलेलो आहे मी खाली. बापूराव तू वर आला नाही लागा, वर लय भारी होतं. काय भारी वरून लय भारी दिसते मंदिर, तू बघ की एकदा. दिसतंय, पण आता जरा जास्त धावपळ झाल्यामुळं बसलो. आता धावपळ नाही, तू आता म्हातारा व्हायला लागलाय. तू सांग फोटो नाट्य. पण काय बापूराव आपल्या ह्याच्यात नाही फसला नाही. मला वाटते बापूराव आधी येऊन गेलाय, त्यामुळे तो वर आला नाही. मित्रांनो, माझे ब्लॉग कसे वाटतात तुम्हाला एकदम कमेंट करून सांगत जावा मला. जर काय त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील किंवा आवडत असतील, आवडले तर ॲप्रिशिएट म्हणजे थोडं बरं वाटतं. ते लाईक करा, आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ब्लॉग आवडला तर आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा. तर मित्रांनो, ह्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं शिवपार्वती मंदिर. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.